रावणानं 6 महिने सीता सांभाळली पण स्पर्श सुद्धा नाही केला. हिला म्हणायचं रावण, तू का आताचा रावण आहे का? आताचा? अरे रावणानं सांभाळलेली सीता परत मिळाली आणि राजा रामचंद्राला असं वाटलं आता झालं, आणू माघारी मी 14 वर्षानंतर करू आता राज्य, झाले राम राज्य आता. आणि असं असताना सुद्धा राजा रामचंद्राच्या नगरीमध्ये सुद्धा राजा रामचंद्राच्या सीतेवर संशय घेणारा परीट सापडला. आणि त्या परीटानं घेतलेला संशय पाहून रामचंद्रानं ती सीता अरण्यात सोडली. त्यांना 2 मुलं झाली. त्या मुलांमध्ये सुद्धा बापात सुद्धा काय दिलं, भांडण लावून दिलं. शेवटी रामचंद्राचं शेवट झाला पण सुख मिळालं. मग जिवंतपणे जर आम्हाला सुख मिळालं नाही आता कसं मिळालं? आता ही लोक मिळतात असे सुख अजूनही भारत देशामध्ये बाकीचे लोक अतिक्रमण करायला लागलेत. आज तुमच्या अख्ख्या नातेपुत्यामध्ये स्वीट होम कुणाचे? स्वीट होम राजस्थानचे, ते तिथून येऊन इथं स्वीट होम टाकलंय. आपलं म्हणते काय भाव आहेत पेढे, तू मरण तसाच घे. तुला जर दूधही तूच देतो, सगळं तूच देतो, तरी पण कळत का? आणि आपला महाराष्ट्र आपल्या ताब्यात आहे असं कुठं? आता फक्त बाकी लोक म्हणतात परप्रांतीय लोकांनी यायचं नाही, पण लोक अतिक्रमण करतात. आपले कुठे चालले बाकी? आपले कुठंच नाही. आपल्या नाही झालं बापाची जमीन वाटून घेतात, गुंठ्यावर इकून टाकतात. 10-5 वर्षात मोकळे झाले. आणि जेवढे मोकळे झाले ते पुन्हा वनवासी, नाही तर मग वाचमीनच ना. पुन्हा काय करणार ती? आणि संपत्ती एकदाच लक्ष्मी महाराज एकदाच मिळत असते, ती काय पुन्हा बळ मिळत असते. आणि मग मागणं मागतो सगळ्यांना. ही मिळालेलं शरीर पुन्हा कधीच मिळणार नाही. महाराज स्टँडवर उभा होता माणूस, त्याला मांडीवर जायचं होतं, म्हणलं एक. मग बाकी मुलांचं कसं काय झालं? ते म्हणलं शिक्षण चालू आहे. ते म्हणलं पावसा पाण्याचं कसं काय? मग ते म्हणलं पावसा पाण्याचं बरं आहे, पण ते कंट्रोलवाला म्हणलं बाबा तुम्ही कमन त्रास द्यायला, तुम्हाला काय पाहिजे? ते म्हणलं काही नाही, इथं लिहिलं एक चौकशी करा. तुम्हाला तुला उचलणार देणार, लेकरा बाळाची चौकशी करतो का? काय म्हणते? एक गेलं हॉटेलला, त्यानं बटाटा वडा घेतला, ती बटाटा वडा खाच, ती पीठ बाजूला काढायचं आणि बटाटे खाच. ती शेजारचा मला बटाटा वडा सगळा आहे, खाणं का करता असं? ते म्हणलं तुम्हाला माहित नाही, मला डॉक्टर म्हणलं बाहेरचं खाऊ नका. म्हणूनच ते आतले बटाटेच खाऊन लय तुला लय वाचार तर नाही कळलं ना, मग माणसाचं जीवन बदलत नाही. कळलंच पाहिजे. हे बघा, हे बरोबर इकडे बघा रे, मी ताईला बस सावधान, बैठे सावधान. असं सावधान कसं? असं सावधान. तू शाळेत जातो का रे बाळा? हा उभा राहा बरं, खास गडी उभा राही ना. हा बाळा मला सांग, राहू दे शर्ट काय नाही बरोबर. तुझं नाव काय? हा काय नाव आहे? मल्हार. मग मला मोठ्याने सांग ना जरा. मला सांग, तुला मम्मी पप्पा आहे? हा मला पण आहे. विनायक मामाचं पोरग आहे का? गडी सापडला गडी. नेमकं मम्मी आहे पप्पा आहे. मला सांग बरं मल्हार, तुला मम्मी आणि पप्पा पैकी दोघांपैकी एक कोण जास्त आवडतं? खोटं बोलायचं नाही, सांगतात. एक कोणतं आवडतं? कोणतं? एक रे एक. मम्मी मामा नाताच वनवास आहे का? बस खाली बस. नाही खऱ्याला लागल्यावरती मम्मीच म्हणलं ना. आणि पोरांचं पोरं खरं बोलतात महाराज. पोरांना जे आवडतं ते टपक्यात सांगतात. पोराला जे पोराची आवडती माणसं पाहत नाही, त्याला काय करावं? पोरांना जे आवडतं ते माणसानं पाहिलं पाहिजे. तू इकडं ते हा तू उभा राह. तूच ना उभा राह. हा बरं तूच मागचं उभा राह. हा तूच माझंच माऊस उभा राह. बाळा तुझं नाव काय म्हणला? चैतन्य. मला सांग बरं, तुला मम्मी पप्पा आहे का नाही? मग तुझं लग्न करायचं का नाही? आणि बघ ना, करावं लागेल का नाही पुढं? हो का नाही? करावंच लागेल ना. हो म्हणतोय ती. अरे एवढा जीव येईल हो म्हणतोय. अरे उभा राह. हे जाऊ दे. आता मला सांग चैतन्य, तुला 2 मुली बघा येणार. कोण? 2 मुली बरं का?
इकडे बाय यांना मुंग्या झाल्या मुली आणि चैतन्य मला सांग तुला 2 पुरी पळाल्या ना एक काळी एक गोरी आणि इकडे सांग काळी आणि गोरी मग मला सांग बरं मला तुला एक मुलगी काळी पण ती रोज तुझ्यासोबत गोड बोलणार आणि एक मुलगी गोरी पण ती रोज तुला भांडणार इकडे पाय ना रोज भांडणार मग तुला बायको कोणती करायची काळी का गोरी कोणती करायची काळी का गोरी अरे सांग ना काळी का गोरी काळी मन बस काळी भाऊ हे कळवले ते सगळे काम खास विठाला 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 पोरं नाही म्हणत पोरं नाही मिळालं आम्हाला तरी काय बघा धर्म एकच कोणता धर्म एकच खरा तो एकच धर्म गांजले त्याशी म्हणितो आणि तोची साधू ओळखावा देव तिथेची परत याच्यात देव आहे आता तुम्ही म्हणत असता याच्यात कसं डॉक्टरला सापडलाच नाही पण डॉक्टर मध्ये सुद्धा आहे जो ईश्वर आहे ते जीव रूपाने तुमच्या हृदयात आहे जीव निघून गेला शरीराची किंमत शून्य त्याला एक सुंदर हिंदी गीत आहे बघा तुला की इबादत करने तो लाख करे रखवाले उड़ जाएगा क्या किया तो क्या किया तूने जीवन गंवा दिया जिसे पाना था उसकोच खो दिया त्याला एक अजून आजी जवानी पडी तेरा नी ती कवाली बघा ती हिंदी कवाली पण इतकी गोड आहे चढता सूरज धीरे धीरे आज कुणाचा दिवस इकडे असेल तर कुणाचा दिवस तिकडे असेल पण एक दिवस असा येईल सगळे लोक तुमच्या पाशी बसून रडतील आणि एक दिवस असा येईल सगळेच लोक तुम्हाला बघून हसतील कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा माणसाने मरणाची आठवण ठेवायची मला काल जर फोन आला असता डॉक्टरचा खडके महाराज तुम्ही उद्या संध्याकाळी 3 वाजता जाणार आहे म्हणजे जाणार म्हणजे कुठं गेला असं जर मला फोन आला असता तर मी आजच्या कीर्तनाला आलोच नसतो मला मरण कळलं की माझी धाव संपली कुंटली या धावा मरण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणसाची धाव आहे आणि मरण कळलं ना त्याला अभंग आहे बघा कळची उडी
काम चालू आहे बरे. आणि तुम्ही मला एक विशेष बरं वाटलं, सगळे महाराज मंडळी एकत्र आहेत, ते चांगलं काम आहे. आमच्याकडे असे सप्त्याला एकत्र सगळे नसतातच. नाही 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 नाही, आमच्याकडे लय अवघड. महाराजांनी एकमेकाला बघितलं का अशी पाहते नसते. त्याला विचारलं ना काय चाललंय, त्याला काय येतंय, त्याच्याकडे गेलं का ते म्हणतात त्याला काय येतंय. आमच्यातले एक म्हणलं तुम्ही दोघंही माळा काढा प्या. एक आजची मला बरं वाटलं, तुम्ही सगळेजण एकत्र येऊन एवढा मोठा नैवेद्य करतात ना. आणि हे बघा, काही जरी झालं तर गावात सत्तेची गरज आहे. आणि तुम्हाला माहिती का, सप्ताह म्हणून गाव आहे ती, नाही तर पापन पुण्य कळलं काही. ही तुम्ही टीव्हीला जर पाहिलं, बिहार युपी तिकडं पिस्तूल येत हातात, रोज हत्तेत, रोज आपल्या मंगळवेढ्यात घडले तर. अरे स्वतःच्या बापानं नाही पुरीला औषध पाजून मारलं आणि ती पोरगी प्रेत झाळलं. काय गरज आहे का जळायची, काय लोक आहे चित्र. आणि तिथं मंगळवेढा ही ठिकाण कसं संतांची भूमी आहे की जिथं चौखोबा काय म्हणतात, धाव घाली विठू आता, धाव घाली विठू आता, चालू नको मंद, चालू नको मंद. ओ बडवे मज मारताती, काय केला अपराध, बडवे मज मारताती, काय केला अपराध. बडवे मज घाली विठू आता, डब घाली विठू आता, चालू नको मंद, चालू नको मंद. ओ बडवे मज मारताती, काय केला अपराध, बडवे मज मारताती, काय केला. विठोबा हार तुझ्या कंठी कैसाला, कंठी कैसाला, शिव्या देती म्हणती भाला, शिव्या देती म्हणती भाला, देव पाठवीला, देव पाठवीला. बडवे मज मारतात, काय केला अपराध, बडवे मज मारतात, काय केलं अपराध. साठे महाराज गोड वाजवितात, किती खास आहेत महाराज, तर बरे वाजवितात. पण आठवणच राहायची शिल्लक काय राहायचं. आणि बघा पाया पडत सगळं माणसं महाराज कलाकार लय महत्वाचे. आणि कलेला महाराष्ट्रात लय किंमत आहे. तुम्ही किती मुलं ज्ञानी बनवा, पण तो कलाकार पाहिजे. आता हे लेकर वाजवते टाळ, पकवाजाची ती लेकर टाळ वाजवते. आम्हाला आरक्षण मागायची गरज नाही महाराज. काय गरज आरक्षण मागायची, जातीचा विचार नाही याच्यात. काय का काही सेपरेट आरक्षण काहीच नाही. फक्त कीर्तन करायला थोडं आरक्षण बरं आहे, मध्यम स्वरूपाचे. एखादी चाल म्हणली तर 500 रुपये. एक कीर्तन केलं तर जरा ज्याची क्वालिटी असेल तसं 15-20-15 मध्ये कार्यकर्ते पळून जायचे आज. आणि मला काही म्हणत नाही. कसं मला काय वाटतं माहिती का, आपले ते आपलेच माणसं शेवटी. आपल्याला नात्यापुत्याला यायचं जायचंय, वारी चालू आहे, मला त्या आनंदच वेगळा वाटतो. कारण मी आता कुठं बघितलं, इकडे टँकर भरायला जाते बघा, इकडं वारीमध्ये इकडेच असते टँकर भरायला. आणि मग ते टँकरच्या काळामध्ये इकडे कधी कधी टँकर पाठवायचं, काय करायचं ते आमच्या दिंडी चालकाला मोठी तकलीफ असते. ती दिंडीमध्ये खरा त्रास कोणाला माहिती का, महाराजाला. गॅस टाक्या आणा, आमका आणा, हे सगळं करा, लय तकलीफ. मग ती वारकरी म्हणजे ठणठणीत काम करून ते म्हणून स्वयंपाकाला काय केलंय, अरे तो 300 रुपये बिशी दिली. बिशी किती, 300 रुपये. आणि साधं करणं का ते आमटी पुरली नाही, तू कप मार. आता आमच्याकडे यावर्षी घडलं महाराज, माझ्या आत्याचे मालक आले. आत्याचा मालक थोडा कंजूस आहे, ते आहेच कंजूस. काय म्हणते म्हणलं मी येणार आहे, पण तुला मी 500 रुपये देणार. म्हणलं द्या बाबा. आता आमच्या वारकरी, मी काही पैसे कमीत नाही दिंडी, 10-15 हजार रुपये मला तोटा असतो. कारण ते आपण धंदाच नाही, कारण कीर्तनात त्याचेच असते माझे. आणि कीर्तनामुळे वर्षभर बरं असते.
मग तिकडे काय कमवायची, इकडे तर तू देवच देतो ना. ते आत्याचे मालक आले त्यांना 500 दिले, 700 द्यायला पाहिजे तर 500 दिले. पण देव किती खास माहिती का, ते तिथून आलं आत्याचं मालक आणि शिंगणापुरा आपलं शिखर शिंगणापुरापर्यंत गेलं. काय झालं गड्याला फोन आला तिथून गेलं परत निघून. मग मला म्हणले लोक ती गेलं तसंच, त्याला काय परत पैसे द्यावं काय नाही, मला ती 500 पुरतच होतं. त्याला 200 पुरत पुढे जाऊन दिलं नाही ना, ते ज्ञानोबाची माऊलीनं जी मला किती तकलीफ काढली. काय देवा आता सप्त्यात तुम्ही दडकून द्यायचं, सप्त्यात का द्यायचं माहिती का, इथं दिले तर मेडिकलला द्यायची गरज नाही. मेडिकलवाला काही उदार ठेवतं का, कमी घेतं का, फक्त त्यानं मागितलं तेवढे टक्के द्यावं लागतील, कारण तिथं कमी देता येत नाहीच. आणि इथं तुम्ही किती प्रयत्न करा, इथं एकदा दिलं ना, आता माझ्या गाडी टायर माझ्या पुढे पळत होतं एक दिवस, असं टायरच पुढचं निघालं आणि पुढं पळायचं. त्या ड्रायव्हरला म्हणलं टायर कोणचं, मला आपलंच आहे. रात्रभर आम्हाला टायर सापडलं नाही, आम्ही अशीच बसलेले गाडी. सकाळी टायर सापडलं, मी म्हणलं काय बाबा, टायर निघून गेलं गाडी पडली, आपल्याला लागलंच नाही. ती म्हणलं पुढं नाव व्हायचंय ना, मग वापस टाकून दे. मग सगळ्यांना सांगतो, प्रत्येक मोटरसायकलवर नाव तुम्ही आई टाकायची, ही पोरायची नावं नाही टाकायची. S20 स्वीटी फ्री ही नाही, पोरायची गाडीवर कधीच नाव टाकायचं नाही, मागं नाही पुढं नाही. मी नाही टाकीत महाराज. आता पोरं आपले पोरं कशा लोकांना दाखवायचे का, पोरायचे नाव कधीच गाडीवर टाकायचं नाही. ती काय आपल्या कारखान्यातला माल लोकांना दाखवायचं का, आमच्याकडे एवढं प्रोडक्शन तयार झालं. त्याच्यापेक्षा मुलांची नावं टाकण्यापेक्षा आईचं नाव महत्वाचं. आई आहे ना अधिष्ठान आहे, जगाच्या पाठीवर आई एक दैवत आहे. आणि महिला मंडळ सांगा तुम्हाला आई परत मिळत नाही हो. सांगा बरं मला, तुम्हाला तुमची आई असं वाटते का नसं वाटते, असं वाटते ना. आणि तुमच्या आयुष्यभर तुम्हाला असं वाटते का नाही, आई कधीतरी तुम्हाला मरा वाटते का नाही ना. मग तुम्ही तुमच्या आईसाठी जीव लावता का नाही. अरे 6 महिने सुद्धा तुम्हाला नाही होते, 3 महिने नाही, रोज फोन करता तुम्ही कोणाला, आईला काय विचारता माहिती, बरं आहे का तुझं, जीवली का, काय स्वयंपाक करता, येडवणी करू नको, जाऊ दे मरू दे, भाऊदा तशाच येत, त्यांना काही कळत नाही, मी आहे ना तुला, म्हणता का नाही तुम्ही. त्यांना माहित आता पुढं काय म्हणणार आहे, त्यांना ओळख नाही पुढं. मग सांगा महिला मंडळ मला, तुम्ही जर तुमच्या आईला एवढं रोज फोन करत्या, मग आमची आई कुत्री का, आम्हाला माहित आहे ना. आम्हाला वाटतं का नाही आमच्या आईत आम्ही राहावं, वाटत नाही का आम्हाला आमच्या आईनं आम्हाला बोलावं, आम्हाला आंघोळ घालावी. आता माझा ऍक्सिडेंट झाल्यावर 10 दिवस मला आंघोळ घालाय कोण होतं माहिती महाराज, आई होती. मला हात उचलत नव्हता, तोंडातून बोलता येत नव्हतं. आईनं 10 दिवस मला आंघोळ घातली. ती मी पाठीवर पाणी ओतून दगडानं घासायची आणि मग म्हणायची, भाऊ तुझी पाठ किती उघडी पडली आहे का, त्याला कातड काही अशी त्रास बोलायची, रडायची ती. पण सासू नुसते अशी पाहायची. मामी एखादा तांबे होता की तुम्ही जावं काही म्हणते, कुठं पाणी होती ते मग मी मेलो असतो तर मग होता आली असते, नसते आली, नसतं वाटलं पाणी. म्हणून कधीतरी सासू म्हणजे ताज्या गोड्याची गोमाशी. मेवणी सासू म्हणजे ताज्या गोड्याची गोमाशी. दाजीकडे पैसे म्हणून मेवणी म्हणते, दाजी कसं काय चालतं, दाजीला मुंग्याचे का दाजी म्हणले. दाजीने विचार करायचा, गुंटाकीनं घेतलं तुला बोलणारच नाही ती. आता तुम्हाला बोलू नये काही ना, दाजीच्या जीवावर बंगले बांधून घेतले, 3 मजली बंगले झाले, पुन्हा दाजीला लातच मारली.